अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक झालेले इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी होते। आपण पाहतोय की मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यामध्ये जे लाचखोरीचं प्रकरण मंत्रालयात उघड झालं होतं याची एसीबी चौकशी एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की विधान भवनाच्या पायऱ्यावरती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयात उघड लाचखोरी, राजीनामा द्या नरहरी झिरवळ नरहरी अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी दिसत आहेत। फाईल हलते पैशानं, मंत्रालय चालते हप्त्यानं, मंत्रालयात लक्ष्मी दर्शन, झिरवळ राजीनामा द्या, मंत्रालयात उघड लाचखोरी, राजीनामा द्या नरहरी अशा पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण पाहतोय बंटी सतेज पाटील, त्यासोबतच काँग्रेसचे आमदार विजय वडट्टीवार आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि शिवसेनेचे आमदार सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महेश सावंत आपण पाहतोय दादरचे आमदार आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच संदीप क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी यायला आता सुरुवात झालेली आहे आणि नरहरी झिरवळ यांच्या विरोधात आता आंदोलन जे आहे ते तीव्र करण्यात येते आणि विधान भवनामध्ये आता आपण पाहतोय की कॅबिनेट मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होते। नेमका हा राजीनामा होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण चहापानाच्या दिवशी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि नरहरी झिरवळ यांना आता कुठेतरी अभय मिळालं आहे का ही सुद्धा चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा विरोधक विधान भवनामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।